बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली, मात्र गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू असल्यानं पूरस्थिती कायम आहे। जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या 10 गावांना पुराचा फटका बसलाय। ब्रह्मपुरी उपविभागात 24 तासात 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे अनेक मार्ग बंद आहेत। वर्ध्याच्या सरूळमधील यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे वर्धा-राळेगाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। 16 तासानंतर पुलावरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। हा मार्ग बंद असल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। नागपूरसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागपूर विभागात गेल्या 3 दिवसांपासून सर्वत्र पावसानं जोर धरलाय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय। तर विदर्भातील 43 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत। उप्पलवाडी येथील एका युवकाचा नाल्याच्या प्रवाहात वाहून मृत्यू झालाय, तर 2 जण वाहून गेलेत आणि 4 घरांचं पूर्ण नुकसान झालंय। नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीला पूर आल्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला। नागपुरातील 33 जलकुंभातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला फटका बसला। मावळातील पावसाळी वातावरणामुळे निसर्ग बहरलाय। सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून प्रवास करताना जणू काही निसर्गानं हिरवा शालू पांघरल्याचा भास होतोय। कोसळणारा पाऊस, आल्हाददायक वातावरणातून पुणे मुंबई प्रवासाचा एक वेगळा अनुभव प्राप्त होतोय। लोणावळा परिसरात पावसाचा जोर अधिक आहे। तालुक्यात सर्वात जास्त पर्जन्यमान पर्यटन नगरात होत असल्याची नोंद करण्यात आलेली आहे। या पावसामुळे येथील निसर्ग सौंदर्य खुललं असून धबधबे ओसंडून वाहत आहेत। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी आणखी एक मोडक सागर जलाशय ओसंडून वाहू लागलाय। या तलावाचा एक दरवाजा 1 फूटनं उघडण्यात आला असून प्रतिसेकंद 1022 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात 94% पेरणी पूर्ण झाली आहे। यात कापसाच्या लागवडीत यंदा घट झाली असून मका, तूर आणि भुईमुगाचं क्षेत्र वाढलंय। अद्यापही 6% पेरणी बाकी असली तरी येत्या 2 दिवसात अपेक्षित पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज कृषी खात्यानं व्यक्त केलाय। भंडारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्यानं प्रभावित झाले असून जिल्ह्यातील 81 रस्ते हे पुरामुळे वाहतुकीस बंद करण्यात आलेले आहेत। अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। वर्ध्यातील चांदकी येथील पुरामध्ये अडकलेल्या 4ही बांधकाम मजुरांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलंय। 4ही मजूर ग्रामसडक योजनेच्या कामावर मजुरीला होते। रेस्क्यू ऑपरेशन करताना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकानं जीवाची बाजी लावत 4घांनाही सुरक्षित बाहेर काढलं। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आता काहीसा मंदावलाय, मात्र असं असलं तरीही प्रमुख धरणात पाण्याची आवक कायम आहे आणि त्यामुळे कोयनासह प्रमुख 6 प्रकल्पात 102 टीएमसीहून अधिक पाणीसाठा झालाय। सध्या ही धरणं 69% भरलेली आहेत। आता एक मोठी बातमी अखेर शहापूरमधील आरएस दमानी स्कूलच्या प्रिन्सिपलसह 8 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 8 पैकी 2 जणांना तात्काळ अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात दोषी आढळलेल्या प्राचार्या माधुरी गायकवाड यांना दमानी स्कूल प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलेला आहे। शहापूरच्या आरएस दमानी या शाळेत पाळी आलेल्या मुलींची कपडे काढून तपासणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यानं शाळेच्या व्यवस्थापनानं 10 ते 12 विद्यार्थिनींचे अक्षरशः कपडे काढून तपासणी केली। यामुळे संतापाची लाट पसरली आणि ही घटना पालकांना कळताच सगळ्या पालकांनी शाळा गाठली आणि याला जाब विचारला। तर या सगळ्या पालकांनी एकत्र येत मुख्याध्यापकांना घेराव घातला। मुख्याध्यापिका, 4 शिक्षिका, 2 संचालक आणि एका महिला शिपाईवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील घरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, काय अपडेट? नक्कीच शहापूरमधील हा धक्कादायक प्रकार समजला जातो आणि पूर्ण या प्रकाराची शहापूरमध्ये निश्चितता होत आहे। विशेषतः म्हटलं तर जे विश्वास यामधील जे दोषी आढळले त्यांना ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड, त्यानंतर एक शिक्षक आहेत प्रज्ञा, यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्यानंतर एकूण 8 जणांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामधील 2 विश्वस्त, 4 शिक्षिका, एक मुख्याध्यापिका आणि एक जे काम करणारी तिथे महिला कर्मचारी होती, मावशी म्हटलं जाते त्यांना, या 8 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आज पालकांनी पूर्ण निर्णय घेतलेले आहे का येथील शाळा व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी पुन्हा 2 दिवस कोणत्याच आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचा नाही, असं तेथील पालकांनी निर्णय घेतला असून या गंभीर प्रकाराची पूर्णतः शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चाही केली जात आहे। ठीक आहे सचिन, सुनील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पावसानं विदर्भाला चांगलंच झोडपून काढलंय। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले असून इथून 13,040 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। साताऱ्यातील पाटण तालुक्यात उलटा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांच्या कारचा अपघात झालाय। नियंत्रण सुटल्यानं कार थेट 300 फूट खोल दरीत कोसळली। यावेळी कारमधून चौघांनी उडी मारल्यानं ते बचावलेत, तर कारमधील एक जण गंभीर जखमी झालाय। यंदा मे महिन्यातच पावसानं हजेरी लावल्यानं जिल्ह्यात शेतीची कामं खोळंबली होती। मात्र आता समाधानकारक पाऊस झाल्यानं भात लावणीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात जवळपास 80% भात लावणीची कामं पूर्ण झाली आहेत। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त लाखोंच्या संख्येनं साई भक्त साई नगरीमध्ये दाखल झाले। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक पायी पालख्या साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात देखील गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। सकाळपासूनच गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भक्तांनी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत। महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येनं स्वामी भक्त अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झाले आहेत। त्यामुळे पहाटेपासून अक्कलकोटमध्ये भक्तिमय वातावरण आहे। मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरण परिसरात ब्लू लाईनवर अनेक हॉटेल्स, रिसॉर्टचं अतिक्रमण झालेलं आहे। या बेकायदेशीर आस्थापनांचा केर कचरा थेट धरणातील पाण्यात जात असल्याचं दिसून आलं। अधिकाऱ्यांनी वेळेत याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होती। मावळमध्ये आई एकविरा देवीकडे जाणाऱ्या कारला मळवली रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। जागोजागी रस्ता खड्ड्यांनी भरलेला असल्यानं रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागतोय। खड्डे वाढल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढलंय, तर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक वाहन चालक करतायत। मावळच्या पवनानगर बाजारपेठेत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। मुसळधार पावसाच्या पाण्यानं पडलेले खड्डे यामुळे बाजारपेठेतील रस्ते पाण्याखाली गेलेत। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागं झालंय आणि भर पावसात रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या आंदलवाडी गावालगत वस्ती वाढली असून परिणामी गावाबाहेर असलेली शेत विहीर भर वस्तीत आल्यानं ही विहीर धोकादायक ठरते। भर वस्तीत असलेल्या या विहिरीमुळे अपघाताचा धोका वाढला असून 70 फूट खोल असलेल्या या विहिरीला तातडीनं संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। जळगावच्या चोपड्यात तलाठी संघाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। चोपडा तहसील कार्यालयामध्ये येऊन नायब तहसीलदार यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत स्थितीचा आढावा घेतला। पांजरापोळ चौक ते निराळे वस्ती, शेटे वस्ती तसंच निराळे वस्तीचे आंबेसिटर हॉटेल यासह प्रमुख रस्त्याची पाहणी केली। 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान शास्ती से आझादी या योजना संभाजीनगरात राबवली जाणार आहे। या काळात एक रकमी थकीत कर भरल्यास शास्तीमध्ये 95% सूट मिळेल आणि त्यानंतर 16 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान शास्ती से मुक्ती योजना सुरू राहील। आता एक मोठी बातमी, मुंबईतील आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यानं प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। हे प्रकरण ताजं असतानाच आता धाराशिवमध्ये लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील चॉकलेट आणि बिस्किट पुड्यांमध्ये अळ्या आढळलेल्या आहेत। धाराशिवमध्ये 2 दिवसात 5 शाळांमध्ये हा प्रकार समोर आलाय। दरम्यान यापुढे शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्या तर अधिकाऱ्यांना खायला लावणार असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय।
मिलिटरीवर बिस्किट दिलेलं आहे लहान लेकराला वाटप शाळेतल्या लेकराला वाटप करण्यासाठी. ही पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे. असं शाळेतल्या लेकराच्या जीवनाशी खेळणं बरोबर नाही. ही शासनानं ज्यांना काही काढलेलं आहे, जिकडे पाठवलेलं आहे, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमच्या पिंपरी ग्रामस्थांची मागणी आहे. तर धाराशिवमध्ये बोगस शालेय पोषण आहाराचा पर्दाफाश झालेला आहे. चॉकलेट आणि बिस्किट पुड्यांमध्ये अळ्या सापडल्याचा प्रकार समोर येतोय. त्यामुळे 2 दिवसात 5 शाळांच्या पोषण आहारात या अळ्या सापडल्या असल्याचं कळतंय. जमिनीचे व्यवहार झाले, पैशांची देवाणघेवाण देखील झाली, पण सातबाऱ्यावर नोंद होऊ शकली नाही. ती तुकडाबंदी कायद्यामुळे आता हा कायदा शिथिल करून अशा सर्व जमिनींच्या 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेल्या व्यवहारांचं नियमितीकरण केलं जाईल, अशी माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. राज्यातील 3,500 अंशतः अनुदानित शाळा आणि 15,500 तुकड्यांना टप्पा अनुदान न मिळाल्यानं जवळपास 52,000 शिक्षकांना दिलासा मिळालाय. 20% अनुदानाचं आश्वासन देण्यात आलं असून अधिवेशन संपताच फरकासह पगार मिळणार आहे. आझाद मैदानावर अनुदानासाठी शिक्षकांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाच धारेवर धरलंय. शिक्षकांना टप्पा अनुदान आतापर्यंत आमच्या सरकारनं दिलं असून विरोधकांना संधी असतानाही त्यांनी फुकटी कवडी दिली नाही, असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर केला. सविस्तर बातमी पाहूयात. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भक्तांनी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येनं स्वामी भक्त अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे पहाटेपासूनच अक्कलकोटमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. तुझ्या पाठीशी आहे अशा प्रत्येक शिष्याला गुरुस्थानी असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात सध्या भाविकांची आलोट अशी गर्दी पाहायला मिळत आहे. पाहायला गेलं तर पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्ताने स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलोट अशी गर्दी केलेली आहे. आणि पूर्ण जी अक्कलकोट नगरी आहे ती स्वामींच्या नामघोषामध्ये दुमदुमून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिरातील जो गाभारा आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिस्तबद्ध पद्धतीने महिला असेल किंवा पुरुष भाविक असतील यांच्या दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर स्वामी समर्थ महाराजांचं न्यूज 18 लोकमतचे जे प्रेक्षक आहेत त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन गुरु पौर्णिमेनिमित्त आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे. पाहायला गेलं तर सकाळी 5 वाजता गुरुपूजन करून कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचे जे पूजन आहे ते करण्यात आलं होतं. आणि अशा प्रकारे आपली स्वामी समर्थांची भेट व्हावी, त्यांना कुठेतरी त्यांच्या गुरुस्थानी व्हावे किंवा कुठे त्यांची भक्ती करावी यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई राज्य किंवा कर्नाटक या राज्यातून भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. सुमारे पाहायला गेलं तर काल आदल्या दिवशी 2 लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे. आणि स्वामी समर्थ महाराज मंदिर समितीतूनही योग्य अशी दक्षता घेऊन भाविकांनी जे नियोजन केलेलं आहे ते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. पाहायला गेलं तर 5 किलोमीटरच्या रांगा आहेत त्या अक्कलकोट नगरीत पाहायला मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी भाविकांनी गुरुपुरुष अमृत निमित्ताने कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व्हावे आणि या दर्शनातून कुठेतरी आपले गुरु आहेत त्या निमित्ताने दर्शनासाठी या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत ते कुठेतरी भक्तीत तल्लीन होताना आपल्याला दिसत आहे. संबंधित न्यूज 18 लोकमत अक्कलकोट. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे. 4.1 रिश्टर स्केलवर हे धक्के जाणवलेले आहेत. झज्जर परिसराला भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं कळतंय. रिश्टर स्केलवर तीव्रता त्याची 4.1 इतकी आहे. दिल्ली हरियाणा सीमेजवळील झज्जर जिल्ह्यामध्ये आज भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू झज्जरपासून सुमारे 10 किलोमीटर उत्तरेला होता आणि या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी नोंदवण्यात आली आहे.
सुदैवानं अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र भूकंपानंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली असून काही ठिकाणी लोक घराबाहेर पडलेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं कळतंय, काय अपडेट? झज्जर परिसरामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले आहे. त्याची जी तीव्रता आहे ती रिक्टर स्केलवरती 4.1 अशी नोंदवण्यात आलेली आहे. दिल्ली हरियाणा सीमा भागामध्ये झज्जर हा परिसर आहे आणि आपल्याला माहित असेल की याची जे धक्के जाणवले आहे ते नोएडा असो, फरीदाबाद असो, त्यानंतर गुरगाव असो, सोबतच वल्लभगड असो यासारख्या विविध भागांमध्ये जे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये येणारे जे परिसर आहे त्या परिसरामध्ये याचे भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेले आहे. आणि ही सकाळची वेळ आहे, सर्व लोक आपल्या नित्यनियमानुसार काम करत असताना अचानक धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण याचं जे केंद्रबिंदू होतं ते झज्जर पासून सुमारे 10 किलोमीटर उत्तरेला होतं आणि याची तीव्रता जी होती ती 4.1 आहे. सध्या अजून जी आता माहिती आलेली आहे त्यामध्ये कुठली जीवित आणि वित्तानाची माहिती समोर आलेली नाही आहे. पण नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. अनेक अपार्टमेंट्स मधील जे नागरिक आहेत ते खाली उतरलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते प्रशासनाने आवाहन केलं आहे की कुणी घाबरून जाऊ नये. आज सध्या कुठलीही वित्त आणि जीवितहानीचा उल्लेख करण्यात आला नाहीये. पण महत्वाचं म्हणजे 4.1 रिक्टर स्केलवरती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि दिल्लीमध्ये प्रचंड धक्के जाणवलेले आहेत. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त लाखोंच्या संख्येनं साई भक्त साईनगरीमध्ये दाखल झालेत. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक साई पालख्या साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत. साईबाबांना गुरु स्वरूप म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई दरबारी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. साई नामाचा जयघोष करत पायी पालख्या साईनगरीमध्ये दाखल झाल्या. साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो आणि कालपासून उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस आहे. लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साई मंदिर अतिशय सुंदर अशा फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेलं आहे. मी आता मंदिर परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर हा पुट्टीवाडा आहे किंवा हे साई मंदिर आहे ज्या ठिकाणी साईबाबांची समाधी आहे. सगळे जे भक्त आहेत या ठिकाणी नतमस्तक होत असतात. अतिशय सुंदर अशा फुलांनी साई मंदिर सजवलेलं आहे आणि ही जी खिडकी आपण बघतोय ही मुखदर्शन यातनं घेता येतं. अनेक साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी मुखदर्शन घेऊन समाधान मानतात, कारण तासनतास दर्शनाला लागतायत. सकाळपासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळं मुखदर्शन घेऊन साईबाबांच्या दर्शनाचं समाधान या ठिकाणी भक्त मानताना दिसत आहेत. सकाळपासूनच मोठी गर्दी शिर्डीमध्ये झालेली आहे. शेकडो पायी पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. शिर्डी माझे पंढरपूर म्हणत ज्या पद्धतीनं पंढरीला वारकरी पायी जातात त्याच पद्धतीनं शिर्डीमध्ये साई भक्त या ठिकाणी येत असतात. आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. रात्री सुवर्ण रथाची मिरवणूक काढली जाणार आहे आणि आलेल्या साई भक्तांना रात्री देखील दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. परिस्थिती मोठे न्यूज18 लोकमत शिर्डी. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या शिर्डी नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. गेल्या 3 दिवसांपासून किरकोळ चढ उतार होत असलेल्या सोन्याच्या भावात 200 रुपयांची घसरण झालेली आहे, तर चांदीचे भावही 500 रुपयांनी घसरलेले आहेत. शहरातील बेकऱ्यांनी लाकूड आणि कोळसा या पारंपरिक इंधनाचं रूपांतर गॅस किंवा अन्य हरित इंधनात केल्याची खात्री करण्यासाठी उच्च न्यायालयानं मुंबई महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला 28 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 या मार्गिकेनं पहिल्यांदा 3 लाख प्रवाशांचा टप्पा पार केलाय. या मार्गिकेनं 8 जुलैला 3,01,000 प्रवाशांची नोंद करत प्रवासी संख्येचा नवीन उच्चांक गाठला. मेट्रो 3 मार्गिकेच्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पहिल्याच पावसात पाणी शिरून नुकसान झाल्याप्रकरणी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कंत्राटदार कंपनी डोगस सोमा जेवीला जबाबदार धरून 10 लाखांचा दंड ठोठावलाय.
कबुतरांना दाणे घातल्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्याची गंभीर दखल राज्य मानवी हक्क आयोगानं घेतली आहे। या प्रकरणी आयोगानं सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावलेली आहे।